नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहे की 2025 SSC GDचा कट ऑफ किती लागू शकतो. म्हणजे आपण प्रिवियस इयरचा कट ऑफला कम्पेअर करून आणि प्रिवियस इयरचा एक्झाम पॅटर्न, ह्या वर्षीचा एक्झाम पॅटर्न, पेपरच्या लेवलमध्ये किती डिफरन्स आला आहे, पेपर कसे येत आहे, या 4-5 गोष्टीवर आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे SSC GDचे पेपर झाले 4 पासून 27 पर्यंत आहेत वाटतं आपले पेपर फेब्रुवारीच्या. तर मी माझ्या लेवलवर जेवढं माहिती काढली की पेपर कसे येत आहे आपल्या SSC GDचे 2024च्या कम्पेअरमध्ये. 2024चा पेपर कसा होता, 2025चा पेपर कसा येत आहे, कोणत्या गोष्टी हार्ड येत आहे, कोणत्या गोष्टी सोप्या येत आहे, याच्या बेसिसवर आपण एक अंदाज लावू शकतो की आपला 25चा कट ऑफ किती जाणार आहे आणि कशा गोष्टी होतील. तर चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात पहिले आपण थोडा आपला 2024चा कट ऑफ, SSC GD आपला 2024चा महाराष्ट्रासाठी लागलेला कट ऑफ किती होता 2024चा. तुम्हाला जे पण 2025मध्ये पेपर देत आहे त्यांना थोडा अंदाजा असला पाहिजे की 2024चा कट ऑफ कसा होता. आणि कट ऑफचं सांगायच्या आधी 2024चा पेपर SSC GD तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की त्या पेपरची लेवल एवढी हार्ड नव्हती. म्हणजे की तुम्ही पकडून चालला की 110 ते 120 ही मतलब ॲव्हरेज स्कोर होती महाराष्ट्रातल्या मुलांची पण सुद्धा. आणि UP बिहार राजस्थान ते जे मुलं असतात त्यांची म्हणजे त्यांना हिंदी, SSC GDमध्ये हिंदी पण असते ना, तर आपल्या महाराष्ट्रातील मुलांना हिंदी थोडी अवघड जाते. त्या मुलांना एक तेवढं ॲडव्हान्टेज भेटते. तर त्यांचा ॲव्हरेज स्कोर आपल्यापेक्षा 10-20 मार्काने कधी पण जास्त असतो. आणि त्यांचा कट ऑफ पण तसा तुम्हाला अंदाज असन की 140+ UP आणि राजस्थान, MP ह्या स्टेटचा कट ऑफ असतो. महाराष्ट्र झाला, गुजरात, म्हणजे ज्या राज्यांमध्ये हिंदी बोलल्या जात नाही त्यांचा कट ऑफ ज्या राज्यांमध्ये हिंदी बोलल्या जाते त्यांच्या कम्पेअरमध्ये कधी पण कमी असो. आता आपण आपल्या महाराष्ट्राचा कट ऑफ किती होता त्याचा थोडा अंदाज घेऊन घेऊ 2024चा. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2024 महाराष्ट्र BSFचा सर्वात कमी कट ऑफ लागलेला होता 2024मध्ये. तर BSF UR मतलब आपली जनरल कॅटेगरी, जी मतलब जनरल असते, N म्हणजे नक्सल. आपला जनरल एरियाचा बघू आपण, 124 मिनिमम कट ऑफ गेलता. 124.99 म्हणजे पकडून झाला 125 कट ऑफ मिनिमम गेलता. BSFचा सर्वात कमी कट ऑफ होता सर्व फोर्समधून आणि तो जनरल कॅटेगरीसाठी गेलता 124. आणि OBC जनरल गेलता 124.27, म्हणजे काहीतरी पॉईंटचा फरक आहे फक्त. ठीक आहे, तर तुम्ही अंदाज लावू शकता. ओपनचा आणि SCचा 120+ होता. SCचा कुठं गेला, एक मिनिट BSF SC जनरल या ठिकाणी तुम्ही बघू शकता. BSF SC जनरल 119.02, 120 गेलता वाटतं. म्हणजे तेच पकडून झाला की तुम्ही STचा थोडा 2-3 मार्क कमी, 120+ लगभग सर्वांचा कट ऑफ होता. मिनिमम मी BSFची गोष्ट करते. CRPF, असम रायफल, ITBP, CISF ह्या सर्व गोष्टींचा कट ऑफ याच्यापेक्षा वरतीच होता. तर सांगायची गोष्ट म्हणजे झाली की 2024चा जो SSC GDचा पेपर होता तो खूप इझी आला होता विद्यार्थी मित्रांनो. 2024चा पेपर खूप इझी होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील गोष्ट आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची करते, तर महाराष्ट्रातील पोरांना पण भैया चांगले मार्क मिळाले होते. त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ, म्हणजे मार्क जास्त आले मुलांना तर कट ऑफ जास्त लागणारच होता. पेपरची लेवल खूप इझी होती 2024ची. आणि आपण जर आता 2025चा ज्यांचा बी पेपर आतापर्यंत झाला असेल त्यांना मी माझ्या लेवलवर जेवढी माहिती काढली त्यानुसार भैया हिंदीचा पण, तसं पण आपल्याला महाराष्ट्रवाल्यांना मराठीतून पण पेपर दिला तर आपल्याला हिंदी द्यावीच लागते. 4 सेक्शन असतात, रिजनिंग, GK, हिंदी आणि मॅथ. तर जो हिंदीचा पोर्शन होता त्यामध्ये जे गद्यांश विचारले जात आहे ना, त्यामध्ये जे मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये ते थोडे हार्ड आहेत.
हिंदीमध्ये पण 2-3 प्रश्न फसवण्यासारखे आपल्याला येऊ राहिले. म्हणजे हिंदी झाले आणि रिजनिंगची लेवल पकडून चाला. आता प्रत्येक गोष्ट अशी आहे की प्रत्येक क्वेश्चन पेपर हा सेम नसतो, कमी जास्त ते, कारण की एका महिन्यात एवढे सारे पेपर होणार आहे, तर ते एक्झामची लेवल भैया कमी जास्त होईनच ना. ठीक आहे, तर प्रत्येक पेपर कमी जास्त, कोणत्या ह्याच्यात रिजनिंग हार्ड होऊ शकते, कोणत्या ह्याच्यात मॅथ हार्ड होऊ शकते, तर कोणत्या ह्याच्यात जी के हार्ड होऊ शकतं. मी पण स्वतः दिला पेपर, तर मला मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये मी टेक्स्टबुकच्या टेस्ट सिरीज मारत होतो. म्हणजे मागच्या वर्षीचा मी लगभग 20-30 पेपर मारले. त्यानुसार मला ह्या वर्षीचा पण पेपर थोडा एक लेवल थोडी जास्त वाटली. 2025चा जो पेपर होता तो. आणि मी यूट्यूबवर पण बघितलं इकडे तिकडे, UP बिहार तिकडचे पण मुलं आहेत, त्यांना पण थोडा स्टार्टिंगचे 2 दिवस तरी पेपरची लेवल नॉर्मल वाटली सर्वांना. आता आजची डेट जर बघितली आपण, आजची डेट 13 फेब्रुवारी, तर 13 फेब्रुवारीनुसार, सॉरी मी काय म्हणतो, आजची डेट आहे 13. तर ह्यानुसार भैया स्टार्टिंगचे 2-3 दिवस तरी पेपर 2024चा आणि म्हणजे 2024च्या लेवलचा पेपर येत होता. आणि आत्ता भैया एक्झामची लेवल थोडी वाढलेली आहे. आणि ऑल ओव्हर आता एक्झामची लेवल जर वाढवली तर लास्टपर्यंत तीच लेवल राहील. हा मतलब SSCचा हा ट्रेंड असते की एकदा लेवल वाढवली त्यांनी तर तोच लास्टपर्यंत ते फॉलो करा. आणि मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये जर पेपर हार्ड आला तर विषय तोच आहे की पेपर जर हार्ड तर कट ऑफ सरळ कमी जाणार. तर आता याचा आपण ह्याच गोष्टीवर नाही, मतलब ह्या गोष्टीवर आपण नाही म्हणू शकत की पेपर जर हार्ड आला की कट ऑफ कमी होऊन जाईल. यामध्ये आपल्या जागा पण मॅटर करतात. तर 2025च्या आपण जागा बघितल्या, 39,481 2025च्या जागा. आणि 2024मध्ये किती होत्या, पहिल्या 26,146 होत्या, नंतर त्या वाढून 46,617 झाल्या. तर जागा तुम्ही जर म्हणत असाल तर जागा पकडून चाल ह्या 40,000 आहेत, 46,000 जागाचा एवढा काही डिफरन्स नाही आहे. मतलब जागा आपल्या मागच्या वर्षी एवढ्याच तुम्ही पकडून चालला. ठीक आहे, अजून काही जागा वाढेल नाही वाढणार याचं आपल्याला काही माहिती नाही अजून. तर सांगायची गोष्ट हीच की जे पण 2025चा पेपर आता येत आहे तो 24पेक्षा एक लेवल अप आहे. तर सांगायचा मतलब हा पण एक आहे की आता ज्यांचा पण एक्झाम अजून 7-8 दिवस आहेत एक्झामला बाकी, तर जाताना हे एक्सपेक्ट करून जाऊ की एक्झाम लय सोपं येणार आहे. आणि एक्झाम लय सोपा आला तर भैया म्हणजे आपण एक्सपेक्ट करून जातो ना की यार एक्झाम सोपं आहे, आपल्याला 120पेक्षा मार्क आलेच पाहिजे काही ना काही करून, नाही तर आपलं काही होणार नाही तसं बी. परंतु जर एक्झाम असला हार्ड आणि तुम्हाला जर वाटलं भैया जास्तच हार्ड येत आहे, म्हणजे मला स्वतःलाच हार्ड येते म्हणजे ते भैया सगळ्यालाच हार्ड जाणार आहे ना, तर तुम्ही त्या चक्करमध्ये जर तुमचा एक्झाम खराब झाला तर 120चा कट ऑफ 115वर येऊ शकतो. कारण की एक्झाम हार्ड असलं तर कट ऑफ कमी होऊ शकतो. एक्झाम हार्ड असलं तर तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये मार्क भेटू शकतात. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा जर ज्यांनी खरी तयारी केली असेल त्याला स्वतः कळते भैया की आपण 24चा पेपर सोडले, 2024चे प्रिवियस इयर आपण मारले, 2024पेक्षा एक्झाम हार्ड जाते, तर तुम्हाला भैया नक्की नॉर्मलायझेशनमध्ये स्कोर म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये तुमचा जास्त मार्क भेटतील. आणि हां सांगायची एक मतलब काय म्हणू शकतो आपण त्याला, एक पॉईंट हा पण असतो की एक्झाम सेंटरवर गेल्यावर भैया सगळे पोरं पॅनिक होतात. तर आपला म्हणजे घाबरल्यामुळे आपल्याला जे पण गोष्टी येत आहे ती पण आपण रॉंग करून येतो, काहीतरी सिली मिस्टेक करून येतो. ह्या गोष्टीमुळे पण आपण तिथे थोडा 2-4 प्रश्न पकडून चालला की ते घाबरल्यामुळे आपले रॉंग पण होऊ शकतात. ठीक आहे, तर 2025चा आपण कट ऑफचा आपण विषय करत होतो की कट ऑफ किती लागू शकतो आपला. तर मेन गोष्ट हीच आहे की तुम्ही पकडून चालला कट ऑफ आपला मागच्या वर्षी एवढाच लागू शकतो. कारण की पेपरची तुमच्या एक्झामची लेवल वाढलेली आहे, तरी दरवर्षी भैया कॉम्पिटिशन पण वाढते, जागा पण 2-4 हजार कमी आहेत. तुम्ही पकडून चाला कट ऑफ तोच असू शकतो.
परंतु जर जसं बघायचं झालं पेपरनुसार 2024नुसार, तर 2025चा हा पेपर कधी पण 2024च्या कम्पेअरमध्ये हार्ड आहे थोडा, त्यानुसार आपला कट ऑफ कमी जाऊ शकतो. ठीक आहे, एक हे फॅक्टर आहे. पण कट ऑफ कमी गेला तर आपलं चांगलंच आहे, नाही गेला त्याच्यासाठी सांगते मी की आपण टार्गेट करून चला आपला मागच्या वर्षीचा कट ऑफ तेवढाच. ठीक आहे, तर जे आता ज्यांचा एक्झाम असन त्यांना माझ्याकडून हेच मतलब हे राहील, सजेशन राहील की त्यांनी एकदम नॉर्मल होऊन पेपर सोडवा. पेपर हार्ड आला तर भैया तुम्हाला आपलं नॉर्मलायझेशनमध्ये मार्क भेटून जातील. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण हार्डच्या चक्करमध्ये तुम्ही जे सोपे प्रश्न आहे ते सोडून देऊ नका. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद.